नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बंधू शेतीच्या कामासोबतच पशुपालनामध्ये देखील एक जोडधंदा म्हणून त्याच्याकडे पाहतात. पशुपालनाशी संबंधित आहे त्या अनेक त्याच्या आउटपुट्सपैकी एक आहे ते म्हणजे मांस प्रक्रिया. आणि म्हणूनच आजचा आपला विषय आहे तो म्हणजे मांस प्रक्रिया उद्योगातील संधी. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आले आहेत क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथील डॉक्टर दीपाली सकूंडे मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. डॉक्टर दीपाली सकूंडे मॅडम या पशुजन्य अन्नपदार्थ प्रक्रिया तंत्रज्ञान विभागामध्ये कार्यरत आहेत. मॅडम, तुम्हाला मी सुरुवातीचा प्रश्न विचारतो की भारताचं जे एकूण मांस प्रक्रिया उद्योग आहे या उद्योगाची आपण जेव्हा जगातल्या उद्योगाशी तुलना करतो तेव्हा आपलं स्थान काय आहे? आपला भारत देश आपण जर पाहिला तर पशुधनाने आपण म्हणू शकतो की सबळ आहे. पण जर मांस उत्पादनाकडे जर आपण पाहिलं तर त्यामध्ये साधारणतः आपण थोडेसे मागे पडतो. आपण जागतिक स्तरावरती 5व्या क्रमांकावर आहे. आपलं मांस उत्पादन जे आहे ते जवळजवळ 10.5 दशलक्ष टन एवढं नोंदवण्यात आलेलं आहे. मात्र आपण जर पाहिलं चीनचं त्या ठिकाणी 96 दशलक्ष टन एवढं मांस उत्पादन आहे. त्याच्यानंतर ब्राझील हा देश येतो, त्याच्यानंतर अमेरिका आणि नंतर रशिया येतो आणि त्याच्यानंतर आपला नंबर लागतो. तर अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर मांस उत्पादनामध्ये आपण कुठेतरी मागे आहे. म्हणजे आपल्याकडे जागतिक स्तरावर जर पाहिलं तर पशु उत्पादन जे होतं ते जवळजवळ 12.5% पशुधन आपल्याकडे अवेलेबल आहे. मात्र आपलं जे मांस उत्पादन आहे ते केवळ जागतिक पातळीवर 3% एवढं कमी आहे. मग आपण जर असं म्हटलं की प्रति व्यक्ती प्रतिवर्षी किती ते मांस आपल्याला उपलब्ध राहतं ते आणि एकूण आपल्या देशाचं मांस उत्पादन जे आहे ते किती आहे आणि याचा दरवर्षी जो वाढीचा दर असतो तो किती असतो? जसं मी सांगितलं की आपल्या देशाचं मांस उत्पादन जे आहे ते 10.5 दशलक्ष टन एवढं आहे. आणि त्याचबरोबर जो वाढीचा दर आहे, वार्षिक वाढ जे होते ती यावर्षी म्हणजे मागच्या वर्षी जे नोंद झालेली आहे ती साधारणतः 2.5% एवढी झालेली आहे आणि ही दरवर्षी बदलत असते. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं की मांस जे उपभोगलं जातं की प्रति व्यक्ती प्रतिवर्षी मांस सेवनाचा दर काय आहे तर तो यावर्षी आपला 7.5 किलो प्रतिवर्ष वर्षाला 7.5 किलो प्रति व्यक्ती मांस सेवन केलं जातं. पण आपण जर रेकमेंडेड व्हॅल्यू जर पाहिली तर त्याच्यापेक्षा आपण कमी आहे. म्हणजे साधारणतः 11 किलो प्रति व्यक्ती प्रतिवर्ष मांस खाल्लं गेलं पाहिजे. एकूण अशा पद्धतीची पशुधन उपलब्धता कोणत्या प्रकारच्या पशूंची असते आणि ती किती आहे? तर आपल्याकडे निरनिराळे जे प्राणी आहेत त्यांचा वापर मांस उत्पादनासाठी केला जातो, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आहे कुकुट पक्षी किंवा आपण एक प्रकारे कोंबडी म्हणूया किंवा पोल्ट्री म्हणूया, जे शेतकऱ्यांच्यासाठी जास्त ओळखीचा शब्द आहे. तर त्यांचं जे मांस उत्पादनात योगदान आहे ते 50% एवढं योगदान केवळ कुकुट क्षेत्रातून येतं. त्याच्यानंतर येतं जे म्हणजे म्हैस वर्ग जे आहे त्याच्यातून 18% योगदान मांस उत्पादनामध्ये होते. त्याच्यानंतर शेळीच्या योगदान हे 15% आहे. त्याच्यानंतर मेंढीचं 11% आहे आणि त्यानंतर वराहाचं 3% आणि सगळ्यात कमी म्हणजे साधारणतः 2 ते 2.5% जे आहे ते आपल्याला बैलवर्गीय प्राण्यांमधून मिळतं. कारण आपल्याकडे गाईचं स्लॉटर हे पूर्णपणे बॅन आहे. केवळ पश्चिम बंगाल आणि केरळ या तुरळक राज्यात तुरळक प्रमाणात सोडलं तर पूर्णपणे बंद आहे. मांस उत्पादनामध्ये कोणती राज्य ही आघाडीवर आहेत? सगळ्यात आघाडीवरती वेस्ट बंगाल म्हणजे पश्चिम बंगालचा नंबर येतो. त्याच्यानंतर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य हे आपल्या 3 नंबरवर आहे मांस उत्पादनामध्ये.
त्याच्यानंतर तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ही राज्य येतात. तर अशा प्रकारे ह्या 5 राज्याचं मिळून जवळजवळ 55% वाटा या देशाच्या मांस उत्पादनामध्ये आहे. म्हणजे सगळ्यात जास्त पश्चिम बंगाल आहे, त्यांचा एकूण टक्केवारीचा साधारणतः 12.5% एवढा आहे. आणि अंदाजे आणि महाराष्ट्र? युपी आणि याच्यामध्ये फार जास्त डिफरन्स नाही आहे. 12% आणि 0.5% फरक आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणतः 11-11.5% पर्यंत उत्पादन होतं, म्हणजे एकूण उत्पादनाच्या. एखादं राज्य हे त्यात आघाडीवर असतं, याची कारण अंदाजे काय असतात? तिथे उपलब्ध असणारे पशुधन, आपण जर युपी मध्ये पाहिलं तर म्हशींचं जे प्रमाण आहे ते तिथे जास्त प्रमाणामध्ये आहे. उपलब्ध इन्फ्रास्ट्रक्चर, वाढती मागणी, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कच्च्या मालाची उपलब्धता, म्हणजेच पशुधनाची उपलब्धता त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये आहे. पशुधन आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये आहे, पण त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत. आपल्याकडे जे पशुधन आहे त्याचा वापर योग्य प्रमाणे केला जात नाही. म्हणजे शेळी मेंढी असेल तर त्याची कत्तल होते, पण त्याची कुठेही नोंद राहत नाही. त्याचबरोबर जर आपण पाहिलं की आपल्याकडे मी जसं म्हटलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्याच्यामध्ये साधारणतः वाहतूककरण असेल किंवा शीतलीकरण असेल, या बेसिक सुविधा आपल्याकडे नाही आहेत. आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर की कोणतीही म्हणजे पशुवैद्यकाच्या तपासणीशिवाय बऱ्यापैकी आपल्याकडे जे आहे कत्तल केली जाते प्राण्यांची. तर अशा प्रकारे काही गोष्टींचा अभाव आपल्याकडे जाणून येतो. एक नकारात्मक दृष्टिकोन पण आपल्याकडे आहे की मांसाहाराकडे थोडं नकारात्मक दृष्टीने पाहिलं जातं. त्याचबरोबर जे कत्तलखाने आहेत त्याच्यामध्ये उपपदार्थ तयार होतात. म्हणजे जेव्हा प्राण्यांची कत्तल केली जाते त्याच्यामध्ये मांस निर्मिती बरोबरच इतरही काही उपपदार्थ, बाय प्रोडक्ट्स जे आपण म्हणतो, ते तयार होतात. आणि त्याची जर प्रॉपर आपण विल्हेवाट नाही लावली जात आहे, कारण सुविधा नाही आहेत, आणि त्याच्यामुळे दुर्गंधी तयार होते. त्याच्याबरोबरच वातावरणामध्ये प्रदूषण निर्माण होते आणि लोकांचा त्याच्याबद्दल म्हणजे कत्तलखान्यांबद्दल एक नकारात्मक किंवा दुराग्रह तयार होतो. आणि या गोष्टी याला कारणीभूत आहेत. सर्वसामान्यपणे जे हाऊसहोल्डमध्ये म्हणजे घरगुती पद्धतीने मांस आणलं जातं, तर ते जे ते दुकानं असतात तर ती याच्यात समाविष्ट केलेली आहेत की नाही आकडेवारीमध्ये? जे रजिस्टर्ड स्लॉटर हाऊसेस असतात त्यांचं नोंदणी केली जाते. ऍक्च्युली याच्यामध्ये FSSAI ला आपल्याला नोंदणी करावी लागते. जेव्हा कमी प्रमाणामध्ये स्लॉटर होतं तेव्हा मोठ्या कंपन्या असतात त्यांचे लायसन्स असतात, कारण तिथे मोठ्या प्रमाणामध्ये कत्तल केली जाते. तर ज्यांची नोंद नाही, नोंदणी विरहित अशी जर कत्तल होत असेल तर त्याची आकडेवारी याच्यामध्ये नोंदवली जात नाही. म्हणजे आपण जेव्हा 12% असं म्हणतो तेव्हा याचा अर्थ 12% पेक्षा जास्त असेल, असू शकतं. आपण जर पाहिलं तर जागतिक पातळीवर आपल्याकडे 12.5% पशुधन उपलब्ध आहे. 12.5% पशुधन केवळ आपल्या भारतामध्ये आढळतं पूर्ण जगातलं. आणि बाकी प्राण्यांमध्ये पण पाहिलं तर आपण 1 नंबरचा देश आहे. म्हशीमध्ये आहे, शिवाय गोटमध्ये आहे, मेंढीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे, गुरेढोऱ्यांमध्ये 2ऱ्या क्रमांकावर आहे. मात्र आपण मी जसं पहिल्यांदा सांगितलं की आपलं जे मांस उत्पादन आहे ते केवळ 3% आहे जागतिक पातळीवर. तर कुठेतरी याची नोंदणी, काही ठिकाणी मी जसं म्हटलं की छोट्या प्रमाणात 2 ते 10च्या संख्येने शेळी मेंढीची कत्तल होते, त्याची कुठेही नोंद होत नाही. हां. तर आणि जे पशुवैद्यकाच्या मार्फत तपासणी केली पाहिजे, कारण ते स्वच्छ मांस उत्पादन त्याचबरोबर सुरक्षिततेसाठी सुद्धा खूप आवश्यक आहे. आपण भारत म्हणून काही निर्यात याची करतो का, आणि जर ती करत असेल तर कोणत्या देशांमध्ये करतो? आणि नुसतंच मांस आहे का, मांसाचे काही अन्य पदार्थ सुद्धा त्याचे करून आपण निर्यात करतो? आपला भारत देश मांस उत्पादनाबरोबर निर्यातही करतो, कारण निर्यातीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे नफा प्राप्त होतो. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने म्हशीचं मांस जे आहे, ज्याला कॅराबीफ असं म्हटलं जातं, याचं योगदान 80% एवढं आहे. म्हणजे एकूण जे काही आपण एक्सपोर्ट करतो त्याच्यामध्ये 80% म्हशीच्या मांसाचं किंवा कॅराबिकचं योगदान आहे. आणि त्याच्यानंतर खूप तुरळकपणामध्ये म्हणजे जसं की चिकन प्रोडक्ट्स आहेत त्यांचं योगदान 3% आहे. त्याच्यानंतर केसिंग्स जे असतात म्हणजे आतड्यांपासून सॉसेजेस वेस्टर्नासाठी हे वापरले जातात, ज्याला केसिंग्स म्हणतात, त्याचं 2% प्रमाण आहे. काही उपपदार्थांचं मायनर आहे. शिवाय काही प्रक्रियायुक्त पदार्थ आपण निर्यात करतो त्याचं प्रमाण तर फार कमी आहे, 0.05% वगैरे आहे. तर अशा प्रकारे निर्यात भारतातून इतर देशांमध्ये होते. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने व्हिएतनाम आहे, इजिप्त आहे, UAE आहे,
अरब अमिरात आहे, असे काही देश आहेत ज्यांना प्रामुख्याने आपलं मांस आहे ते एक्सपोर्ट केलं जातं. आणि हे देश साधारणतः आपल्या देशाच्या आसपास देश आहेत जिथे ट्रान्सपोर्टेशन खर्च आपल्याला कमी येतो. पण जेव्हा आपण याची तुलना प्रगत राष्ट्रांशी करतो की ज्या ठिकाणी मांसाचे अजूनही पदार्थ काही अपेक्षित असतील की जे खास करून नवीन कालखंडामध्ये त्यांची मागणी असेल, तर आपण असं म्हणू शकतो की ह्या देशांची जी संख्या तुम्ही सांगितलीत ही संख्या वाढू शकते भविष्यामध्ये. शासनाचं धोरण आहे की जास्तीत जास्त उद्योजकता विकास कसा झाला पाहिजे आणि याच्यामध्ये क्वालिटी प्रोडक्शन कसं होईल, गुणवत्तापूर्ण पदार्थ कसे निर्मित होतील. कारण जेव्हा आपण दुसऱ्या देशांना एक्सपोर्ट करतो तेव्हा त्यांचेही काही निकष असतात, त्या निकषांवर आपले पदार्थ उतरावे लागतात. आणि त्यासाठी आपल्याकडे पायाभूत सुविधा असणं, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं याची फार आवश्यकता आहे. आणि डेफिनेटली आपल्याला ही अपॉर्च्युनिटी आहे, संधी आहे की याच्यामध्ये आपण आपला रोजगार निर्मिती करू शकतो आणि प्रगती करू शकतो. पशुधनापासून मांस उत्पादन आणि हे सगळं जे काही एकूण आहे आणि ते अगदी ग्राहकापर्यंत जाणं, तो ग्राहक परदेशातला असेल किंवा आपल्या इथला असेल, तर हे संपूर्ण जी रचना आहे याच्यात एकूण किती घटक येतात? सर्वात प्रथम घटक जो येतो ते म्हणजे पशुपालन. म्हणजे आपण म्हणूया तो कणाच आहे. शेतकरी हा आपला मांस उद्योगाचा कणा आहे. आणि त्याच्यामध्ये मग मी जसं सांगितलं, शेळी आहे, मेंढी आहे, म्हशी आहेत, वराह आहे, कुकुट आहे, यांचं पालन येतं, तो कच्चा माल आहे. त्याच्यानंतर त्याचा आणखी एक घटक आहे म्हणजे मांस उत्पादन. आणि हे कत्तलखान्यांमध्ये केलं जातं. त्या ठिकाणी उपपदार्थ निर्माण होतात, त्याचं युटिलायझेशन केलं जातं. म्हणजे तो एक घटक झाला, बाय प्रोडक्ट युटिलायझेशन. त्याच्याचबरोबर काही ठिकाणी फक्त कत्तलखाने आहेत, रजिस्टर्ड कत्तलखाने. त्याचबरोबर कत्तलखान्यांमध्ये प्रक्रियाची सुविधा पण आहे, पदार्थ प्रक्रियेची सुविधा. म्हणजे आपण आजकाल ज्याला व्हॅल्यू एडिशन असं म्हणतो, व्हॅल्युडेशन आलं. त्याच्यानंतर कोल्ड स्टोरेज चेन, म्हणजे आपल्याला शीतलीकरण, इव्हन ट्रान्सपोर्टेशन जेव्हा आपण वितरण करतो त्यावेळी ते मेंटेन केलं पाहिजे, तो एक घटक आला. त्याचबरोबर वितरण आणि विपणन म्हणजेच मार्केटिंग हा एक घटक आला. तर असे हे, आणि त्याच्यानंतर जे आहे रिटेल शॉपिंग असेल हा घटक आला. आणि ग्राहक सगळ्यात महत्वाचा. असे विविध आपण म्हणू शकतो की याचे घटक आहेत. वेटरनरी डॉक्टर देखील याचा महत्वाचा घटक, खूप महत्वाचा घटक आहे. कारण की धनाला आपल्याला जेव्हा सांभाळताना पशुवैद्यकांचं तितकंच त्याच्यामध्ये योगदान आहे. त्याचं संगोपन असेल किंवा त्याचे जे काही आजार नियंत्रण असतील किंवा याच्यासाठी पशुवैद्यकाचा मोठा रोल आहे. आणि आपण जेव्हा ह्याला पशुखाद्य आहे त्याच्यासाठी डाएट आहे, बरोबर. तर संशोधन क्षेत्रातली सुद्धा मंडळी याच्यात येऊन काही अजून त्याच्यात नाविन्य आणू शकतील किंवा सुरक्षिततेकडे जास्त जाऊ शकतो. FSSAI मार्फत अन्नाची सुरक्षितता निश्चित केली जाते. तर जसं तुम्ही म्हटलं की याच्यामध्येही संशोधन होत आहे. जसं आपल्याकडे राष्ट्रीय पातळीवरती मांस संशोधन संस्था आहे हैदराबाद या ठिकाणी. या ठिकाणी अशा प्रकारचं संशोधन मांस उद्योगास आपण म्हणूया की बढावा देण्यासाठी कार्य केलं जातं. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी एक ॲग्रो बेस्ड प्रोडक्ट इन्क्युबेशन सेंटर आहे, ज्याच्यामध्ये हे जे येऊ घातलेले उद्योजक आहेत त्यांच्या विकासासाठी रेग्युलर वर्कशॉप होतात. त्याचबरोबर कौशल्य विकासासाठी प्रशिक्षणे होतात. जे स्टार्टअप्स आहेत, ज्यांना स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा आहे, ज्यांना माहिती नाही, तर अशा ठिकाणी मार्गदर्शन, सल्ला दिला जातो, सपोर्ट केला जातो. त्याचबरोबर ब्रँडिंग करायला मदत केली जाते. पुन्हा हे काही परवाने घ्यायचे आहेत किंवा लायसन्स घ्यायचे आहेत, त्याच्यासाठी मार्गदर्शन या NMRI संस्थेमध्ये केलं जातं, जी ICR अंतर्गत चालवली जाते. आपल्या म्हणजे भारत देशाच्या मांस निर्मितीमध्ये असलेली बलस्थानं कोणती आहेत? आपण कुठे ताकदवान, कुठे आहोत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे मुबलक प्रमाणात पशुधन उपलब्ध आहे. जसं मी म्हटलं की पशुधनामध्ये आपण 1 नंबरला आहे. आणि आपल्याकडे त्याचबरोबर ती जैवविविधताही आढळते. म्हणजे आपण जर म्हशी पाहिल्या तर म्हशींच्या वेगवेगळ्या जाती आपल्याकडे उपलब्ध आहेत, ज्या आपण डेव्हलप करून मांस उत्पादनासाठी योग्य बनवू शकतो आणि गुणवत्तापूर्ण मांस निर्मिती करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे शेळींच्या 40 प्रकारच्या जाती आहेत, मेंढीच्या 20 प्रकारच्या जाती आहेत, पक्ष्यांच्या 18 म्हणजे पोल्ट्रीच्या 18 प्रकारच्या जाती आहेत. तर याचाही आपण वापर मांस उत्पादन वाढवण्यासाठी करू शकतो, ज्याच्यात आपण कुठेतरी कमी पडत आहोत. त्याचबरोबर आणखी जर बलस्थानं पाहिली तर आपल्याकडचं जे मांस आहे ते नैसर्गिकरित्या उत्पादन केलं जातं. म्हणजे अजूनही चाऱ्यावरतीच आपण जनावरांना खाद्य देतो, पण जर बाहेर पाहिलं तर संप्रेरकांचा उपयोग केला जातो, म्हणजे ग्रोथ हार्मोन्सचा उपयोग केला जातो. आपल्याकडे तो अजूनही केला जात नाही. आणि त्यामुळे नैसर्गिकरित्या आपलं जे मांस आहे ते
रासायनिकदृष्ट्या आपण म्हणूया स्वच्छ आहे. त्याचबरोबर आपलं जे मांस आपल्या भारतामध्ये उपलब्ध होतं ते त्याच्यामध्ये स्निग्धाचं प्रमाण कमी आहे. जसं मी म्हटलं की आजचा ग्राहक खूप जागरूक झालेला आहे, तर त्यामुळे आरोग्यविषयक असेल तर त्यामुळे हे मांस सुद्धा म्हणजे आपण म्हणू शकतो की जागतिक बाजारपेठेमध्ये आपण कॉम्पीट करू शकतो. अशा प्रकारचं आपलं गुणवत्तापूर्ण मांस आपण निर्माण करू शकतो आणि आपल्याला त्याच्यासाठी खूप म्हणू शकतो की प्लॅटफॉर्म आहे. या बलस्थानांमध्ये आपण मांसावर आधारित असलेले काही नवीन उत्पादनं करू शकतो, प्रॉडक्ट्स करू शकतो जी नवीन पिढीला आता हवी आहेत. आपल्याकडे औद्योगिकरण वाढत आहे, शहरीकरण वाढत आहे, वाढता महिला वर्ग आहे आणि त्यामुळे रेडी टू ईट म्हणजे तात्काळ खाण्यास योग्य पदार्थांची मागणी वाढत आहे. आणि त्याच्यामध्ये पाहिलं तर आपल्या काही देशी पदार्थांची सुद्धा मागणी, त्याच्यामध्ये असणारी रुचकरता किंवा एक फ्लेवर व्हरायटी, याच्यामुळे जसं की समोसा आहे, टिक्का आहे, कोफ्ता आहे, यासारख्या पदार्थांची मागणी, ह्या आपल्या देशी पदार्थांची मागणी वाढत आहे. त्याचबरोबर काही परदेशी पाश्चिमात्य पदार्थ जे आहेत, जसं सॉसेजेस आहेत, बर्गर्स आहेत, त्याच्यासाठी लागणारं पॅटीस आहे, नगेट्स आहेत, यासारखे पदार्थ सुद्धा आता बाजारामध्ये त्याची मागणी वाढत आहे. हे जे काही नवीन पदार्थ तुम्ही सांगितले, मग यासाठीची आपल्याकडे तंत्रप्रणाली किंवा त्यासाठीची रोजगार वृद्धी आहे आपल्याकडे? त्याच्यासाठी शासनाच्या बऱ्याच योजना आहेत, ज्याच्यामध्ये NLM जी योजना आहे ती नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन, ज्याच्यामध्ये पशुसंगोपनासाठी शासनाकडून अनुदान दिलं जातं, त्याच्यानंतर लोन्स दिले जातात, सबसिडी मिळते आपल्याला. त्याचप्रमाणे नाबार्डकडूनही आपण पशुपालन आणि प्रक्रियेसाठी लोन दिले जातात. त्याच्यानंतर मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री याच्या मार्फतही आपल्याला काही अनुदान मिळतंय, स्पेशली इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी आहे. PMFME जी योजना आहे त्याच्यामध्येही असे उद्योजक जे आहेत त्यांचा विकास व्हावा यासाठी शासन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करत आहे, ज्याच्या ठिकाणी तुम्ही तुमचं स्टार्टअप सुरुवातीला तिथे जाऊन ट्रेनिंग घेऊ शकता, सुरुवातीला तुमचे प्रोडक्ट तिथे बनवून मार्केटिंगचा अंदाज घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की वेगवेगळ्या योजना राष्ट्रीय पातळीवरती राबवल्या जात आहेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकूण किती रोजगार निर्माण होत आहेत देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती काय परिस्थिती असेल? मांस उद्योगामध्ये रोजगाराच्या संधी आहेत, कारण की याच्यामध्ये तुम्ही जसं आपण डिस्कस केलं मगाशी, याच्यावर चर्चा केली की वेगवेगळे घटक याच्यामध्ये, किंवा आपण म्हणू शकतो व्हॅल्यू चेन जी आहे ती मूल्य साखळी आहे, ते प्रत्येक ठिकाणी रोजगाराच्या संधी आहेत. जसं संगोपन आहे, म्हणजे तुम्ही वराह पालन आजचा म्हणजे हा एक नवीन विषय आलेला आहे, याच्यामध्ये खूप संधी आहेत, कारण याच्यामध्ये कमी गुंतवणूक लागते आणि त्यामुळे उत्पादन जास्त मिळतं, नफा खूप मिळतोय. त्याचबरोबर शेळी पालन आहे, कुक्कुटपालन आहे, परसातील कुक्कुटपालन आहे. आपण जर पाहिलं याच्यामध्ये जवळजवळ 30 दशलक्ष जे ग्रामीण लोक आहेत त्याच्यामध्ये कार्यरत आहेत. त्याचबरोबर 4.5 ते 5% पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये, प्रक्रिया उद्योगामध्ये लोकांना रोजगार उपलब्ध आहेत. अशा प्रकारे प्रत्येक विभागामध्ये, म्हणजे तुम्ही अगदी कोल्ड चेन मध्ये सुद्धा आता जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्येही ग्रोथ होत आहे, रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. प्रक्रिया उद्योगामध्येही कौशल्यपूर्ण आपण म्हणू शकतो की कामगारांची आवश्यकता आहे. या प्रत्येक घटकामध्ये रोजगाराची निर्मिती होत आहे. आपण एक्सपोर्ट करणार असू, निर्यात करणार असू, तर तिथेही काही रोजगार नव्याने वाढतील, एक्सपोर्ट इम्पोर्ट त्या साखळीमध्ये. नक्कीच, जसं की आपण म्हटलं की जसं मेल बफेलो काफ्स आहेत, म्हणजे कॅराबीफ जे आहे त्याचं आपलं मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे एक्सपोर्टमध्ये. 80% एक्सपोर्ट हा कॅराबीफचा होतो. तर आज जर आपण पाहिलं तर शेतकरी म्हैस पालन जे आहे ते दूध उत्पादनासाठी करतात प्रामुख्याने, पण त्याचबरोबर जेव्हा मेल बफेलो काफ आहे आणि असं, कारण त्याच्यातून आपल्याला काही दूध उत्पादन होत नाही, तर मग अशा मेल बफेलो काफकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. आणि मग अशा वासरांचं जर संगोपन केलं तर त्याच्यातून आपण चांगला गुणवत्तापूर्ण मांस कॅराबीफ तयार करू शकतो. आणि अलन अँड सन्स आहेत, या ज्या कंपन्या आहेत, प्रायव्हेट कंपन्या, त्या काय करतात, त्यांच्या परिसरातील जे शेतकरी आहेत त्यांना ह्या सगळ्या सुविधा, पशु वैद्यक रिलेटेड सुविधा असतील, पशुखाद्य असतील, पशुसंगोपनाबद्दल सर्व सुविधा पुरवतात आणि त्या बदल्यात त्यांना शेतकऱ्यांचे जे हे वासरं आहेत ते विकत घेऊन त्यामधून मांस उत्पादन करतात आणि नफा कमवतात आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांनी प्रॉपर रिटर्न्स देतात. आपण मांस निर्मितीमध्ये जर असं म्हटलं की याच्यात व्हॅल्यू ॲडिशन केली
किंवा म्हणजे आत्ता जे चाललंय ते चालू आहे असंच, पण याच्यामध्ये मूल्यवर्धन जर केलं आपण तर त्याचा काय उपयोग निश्चितपणे याच्यात होऊ शकेल? आता बघायलाच गेलं तर आपल्याला वैविध्यपूर्ण पदार्थ आपल्याला उपलब्ध होतात. जसं म्हणजे पॅटीस आहे, बर्गर आहे, कोफ्ता आहे, समोसा आहे. आणि कशामुळे तर मांस उत्पादन केल्यापेक्षा आपण जर हे पदार्थ बनवले तर याच्यामध्ये तुम्हाला रुचकरता वाढते आणि त्यामुळे मागणी वाढते. मागणी वाढली तर नफा प्राप्त होतो आपल्याला. त्याचबरोबर आपण जेव्हा प्रक्रिया करतो त्याच्यामुळे टिकवण क्षमता वाढते, पदार्थांची टिकवण क्षमता वाढते आणि त्यामुळे विक्रीपर्यंतचा काळ आपल्याला जास्त मिळतो. त्याच्यामध्ये नुकसान टळलं जातं. उपपदार्थांची जर आपण प्रक्रिया केली, युटिलायझेशन केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच नफा आहे. आपण जर पाहिलं तर साधारणतः जर साधं मांस प्रक्रिया केली म्हणजे चिलिंग केलं, फ्रीजिंग केलं तर आपल्याला साधारणतः 5 ते 10% पर्यंत निव्वळ नफा मिळतो. तेच जर आपण मूल्यवर्धन केलं, मूल्यवर्धित पदार्थ तयार केले तर त्याच्यामध्ये 35 ते जवळजवळ 50% पेक्षा जास्त प्रॉफिट आपल्याला त्याच्यामध्ये मिळून जातं. त्याचप्रमाणे उपपदार्थ जर आपण प्रक्रिया केली तर 7% ते 15% पर्यंत रिटर्न्स मिळतात आपल्याला, मार्जिन आहे त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे मूल्यवर्धन केल्यामुळे आपल्याला वितरण सुलभ होतं. पॅकेजिंग जे आपण करतो त्याच्यामुळे ग्राहकांना आपण जागृती ही देतो आणि त्याचबरोबर वितरण सुलभ होतं, हाताळणी सुलभ होते, जे लॉसेस आहेत पदार्थांचे ते कमी होतात आणि जास्तीत जास्त नफा हा शेतकरी प्रक्रिया उद्योगालाही मिळतो आणि त्याचबरोबर जो पशुपालक आहे त्यालाही त्याचा नफा प्राप्त होतो आणि ग्राहकांनाही उत्तम दर्जाचे, उत्तम क्वालिटीचे आपण वैविध्यपूर्ण पदार्थ उपलब्ध होतात. मग पशुपालनापासून ते मांस निर्मितीपर्यंत या सगळ्या चेनमध्ये शासनाच्या वतीने काही प्रशिक्षण असतात का आणि असली तर ती कुठे असतात? आता जेव्हा तुम्हाला पशुसंगोपन आहे किंवा छोट्या प्रमाणामध्ये मांस प्रक्रिया करायची आहे तर तुम्हाला जवळच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये या प्रकारची प्रशिक्षणं रेग्युलर घेतली जातात. तर त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे. या ठिकाणी मिल्क असेल, मांस असेल, कुक्कुटपालन असेल, शेळी असेल, वराह पालन असेल यासारखी प्रशिक्षणे घेतली जातात. त्याचबरोबर जर तुम्ही मुंबई आणि कोकण भागामध्ये गेला तर तिथे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, त्या ठिकाणी अशा प्रकारची प्रशिक्षणे घेतली जातात ज्याच्यामध्ये कौशल्य विकास शेतकऱ्यांचा होईल. मराठवाड्यामध्ये परभणी पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे, त्याचबरोबर ती नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, अशा महाविद्यालय आहेत. त्याचबरोबर जसं मगाशी मी सांगितलं की राष्ट्रीय लेवलची NMRI जी राष्ट्रीय मांस संशोधन संस्था जी आहे त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की त्याच्यामध्ये जे नवीन उद्योजक आहेत त्यांना पूर्णपणे मार्गदर्शन दिलं जातं, त्यांच्यासाठी वर्कशॉप घेतले जातात, त्यांचा फॉलोअप घेतला जातो, नवीन स्टार्टअपसाठी सुद्धा सल्ला दिला जातो, मार्गदर्शन दिलं जातं, लायसन्सिंग असेल किंवा यासारख्या याच्यामध्ये मार्गदर्शन केलं जातं. तर ही जी ICAR NMRI जी हैदराबादमध्ये संस्था आहे, ज्यांना जे लोक उद्योजक बनू इच्छितात आणि याच्यामध्ये आणखी माहिती घेऊ इच्छितात ते नक्कीच या संस्थेचा फायदा घेऊ शकतात. आणि याच्यामध्ये लोकांचा प्रतिसाद कसा आहे त्याबद्दल आपण काय सांगू शकाल? आजचं जर आपण पाहिलं तर मार्केटिंगचा कन्सेप्ट आलेला आहे. लुशियस तुम्ही ऐकलंच असेल की आता ऑनलाईन आणि हे संगोपनामध्ये नाहीये, त्यांचं हे नाहीये, पण ते प्रोसेसिंग करून याचं मार्केटिंग करत आहेत आणि आज याचाच अर्थ मागणी वाढत आहे. आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो की अशा प्रकारचं प्रशिक्षणांचा उपयोग आणि याला रिस्पॉन्स खूप आहे, मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स आहे. कारण शेतकऱ्यांना कुठे ना कुठे तरी आता शेतीवर केवळ अवलंबून न राहता, कारण शेतीची उपलब्धता जशी लोकसंख्या वाढत आहे ती कमी होत आहे आणि त्यामुळे पर्यायाने दुसरे मार्ग पाहणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये मांस उत्पादन म्हणजे तुम्ही केवळ पशुपालनापुरतं मर्यादित न राहता शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रोसेसिंगमध्ये उतरू शकतात. जसं मी म्हणून एक उदाहरण देईल की कंट्री चिकन म्हणून एक ब्रँड आहे तेलंगणा राज्यामध्ये, तर तिथे 2 IITंनी मिळून हे स्टार्टअप सुरू केलेलं आहे. तिथल्या जवळपासच्या शेतकऱ्यांना घेऊन जे आपण म्हणू ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा जे कुक्कुटपालन आहे, देशी कोंबड्या आहेत, त्याचं मांस त्यांनी उपलब्ध करून दिले आहे.
तर अशा प्रकारे त्याचबरोबर मी सांगेन की अहमदनगर जिल्ह्यामध्ये पण एक फेडरेशन आहे, गोट मीट अँड मीट प्रोसेसिंग कॉपरेटिव्ह फेडरेशन आहे. त्यांनी अशाच प्रकारचा उपक्रम राबवलाय की शेतकऱ्यांना एकत्र घेऊन कॉपरेटिव्ह उघडली आहे, ज्याच्यामध्ये शेळी पालन केलं जातं आणि मांस उत्पादन करून विक्री केली जाते आणि त्याच्यामध्ये शेअर होल्डर आहेत फार्मर्स. म्हणजे याचा अर्थ शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळावा. आणि आजकाल शासनही योजना राबवत आहे, ज्यामुळे शेतकरी याच्याकडे नक्कीच एक पॉझिटिव्हली पाहत आहेत आणि त्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे. पशुपालकांना काय सल्ला द्याल या संदर्भात? मांस प्रक्रिया उद्योगामध्ये अनेक संधी आहेत, रोजगाराच्या अनेक संधी आहेत आणि त्यांनी या संधीचा लाभ घेतला पाहिजे. त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होऊन, एकत्रित येऊन, केवळ पशुपालनावर न राहता एकत्र येऊन मांस उद्योग निर्मितीमध्ये उतरायला पाहिजे आणि शासनाने त्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत, जेणेकरून उद्योजकता विकास होईल, कौशल्य विकास होईल आणि या सगळ्या संधींचा फायदा घेऊन जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल याकडे आपलं पूर्ण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मॅडम, तुम्ही आज दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आलात आणि शेतकरी बंधूंना, पशुपालकांना एक चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय कसा करता येऊ शकतो आणि याची संधी कशी आहे हे सांगितलं. याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर.